आवडीचा खेळ हा होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम आहे, मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही सुद्धा प्राध्यापक रोहित गुरव आहात आणि मी सुद्धा प्राध्यापक सुरेखा निगोट आहे आणि मी हा फर्स्ट टाइम खेळ खेळलेले आहे। आणि दुसरी गोष्ट, माझी इच्छा होती माझी सुनबाई जिंकावी आणि सुनबाई खेळावी म्हणून मी खेळले, परंतु सर्व महिलांनी याचा आनंद घ्यावा। आज आमच्या सासवांच्या वयाच्या सुद्धा बायकांनी त्यात आनंद घेतला आणि इथं सर्व कुटुंबातील लोक असून सुद्धा म्हणजे ज्या मोकळ्या वातावरणात ज्यावेळी आम्ही थोडेसे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले लोक ज्यावेळी सहभागी होतो त्यावेळी या तरुण मुलींना त्यामध्ये थोडीशी प्रेरणा मिळते आणि इथून पुढे असेच काही आता आमचा गणपती उत्सव म्हणजे सगळा एकत्रितच असतो, परंतु नवरात्र उत्सव हा श्रीराम मंडळाचा 21वा वर्ष आहे। प्रत्येक वर्षी आमचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की असेच कार्यक्रम घेत चला, म्हणजे या आपल्या म्हाताऱ्या ज्या आहेत अजून 10 वर्ष जास्त जगतील आणि सगळ्यांना हा आनंद मिळेल। त्याचबरोबर मी पहिल्यांदा खेळले, पहिल्यांदा विन पण झाले आहे भाऊ, तिसरा तर तिसरा पण आला। नवरात्र उत्सव वर्ष 21वे हे प्रथम वर्षापासून 21व्या वर्षापर्यंत या मंडळात मी पहिल्या वर्षापासून आज 21व्या वर्षापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत। या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्रमंडळी हे सर्वांना एकत्रित घेऊन एकजुटीने सर्व तरुण वर्ग असेल, ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल, त्यामध्ये आमचे दयाभाऊ असतील, आमचे काका कैलासवासी विजय भाऊ एरंडे असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता धनेश भाऊ असतील किंवा धनेश एरंडे असतील, धनेश भाऊ निगोट असतील किंवा सावंत, सगळे म्हणजे आपल्या या सर्व विभागातील आपले लोक। त्याचबरोबर 21व्या वर्ष या वर्षी 21व्या वर्षी आपण उत्सव साजरा करत असताना आपल्याच गावचं भूषण आणि प्रसिद्ध निवेदक जयसिंग वाळुंज, आपल्याच वाळुंज वाडी गावचा सुपुत्र आणि आपल्याच गावात असे भरपूर कलाकार आहेत, परंतु त्यांना आपल्याच गावानं संधी द्यावी आणि हा कार्यक्रम उत्तमोत्तम कसा होईल हे पाहावं। आता प्रत्येक वर्षाप्रमाणे दरवर्षी काहीतरी वेगळेपणा आपल्या मंडळामध्ये दिसून येत असतो। यामध्ये आता ह्या वर्षी आरतीचा हा संबळ किंवा नवीन आरती गायक वगैरे आपण म्हणजे इतका उत्स्फूर्त आनंद वाटतो की आरती ऐकताना सुद्धा आपण एकदम त्यामध्ये विलीन होऊन जातो, इतका छान असा आरतीचा पण कार्यक्रम झाला। त्याचप्रमाणे आता आज आपली 5वी माळ आहे, परंतु कालला 4थ्या माळेला सुद्धा महिलांसाठी विविध कार्यक्रम आपण मंडळाने आयोजित केलेला आहे। त्यामध्ये कालला संगीत खुर्ची असेल, इतर 3 दिवशी दांडिया रासचा कार्यक्रम असेल आणि आजही महिलांच्या आवडीचा जो कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा तो आपल्या मंडळाने आयोजित केलेला आहे। या मंडळामध्ये प्रत्येक वर्षीच सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ज्येष्ठांसाठी, मुलांसाठी, त्याचप्रमाणे महिलांसाठी अशा आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ योजना ठेवलेली असते। या मंडळाचे 21वे वर्ष पुढे रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत, त्यानंतर अमृत महोत्सवी वर्षापर्यंत असंच उत्तरोत्तर वाढत जावं आणि आई देवी आई चरणी हीच प्रार्थना करते की या माझ्या सर्व निगोटवाडीकर, श्रीराम मंडळाचे कार्यकर्ते असतील, सर्व माता भगिनी आणि माझे सर्व पुरुष बांधव या सर्वांना निरोगी आणि उत्तमोत्तम असं आरोग्य लाभो आणि आपण सर्वजण प्रत्येक वर्षी असेच एकत्र येऊन असे उत्सव साजरे करू अशाच शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई, आपण दिलेल्या सदिच्छा
हात माग हात माग हात माग जोरात जोरात सासूबाई चालल्या सासूबाई एकच माझं नशीब नव्हता बाकी त्यांनी प्रयत्न केला हा हा रेडी हा आता सांगा चला बघ तळ्या आल्या नीट लक्ष द्या चला इकडे खाली या बहिणी जरा खाली या खाली सरका खाली माझ्याकडे हा सरका इकडे बहिणी हा रेडी सरका इकडे बघू दे थोडंसं मला थांबा हा वरती रेडी हो म्हणा का हो म्हणा चला रेडी पटकन तळ्या दर्शन 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 आई अहो तुम्ही आवड नका हो मी इकडं प्लास्टिकचे बक्कल रेशमी सर्जाला प्लास्टिकचे बक्कल नितीन रावांचा आहे अर्धा टक्कल पण त्यात नाही अक्कल डोकं घसा नाक कान कान डोळे नाक गुडघा गुडघा पाय नाक नाक घसा नाक गुडघा नाक डोळे पाय गुडघा नाक घसा बॉटल नाक